अध्याय पहिला 1 जानेवारी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. ओम 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 ओम. बालार्क प्रभमिंद्र नीलजटिलम भस्मांगरागोज्ज्वलं शांतं नाद विलीनचिन्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञैः परिवृत्तं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदये मुदा देहं सदा योगिमिः. अर्थ: बालरवीप्रमाणे कांतिमान, इंद्रनीलप्रमाणे कृष्णवर्ण, जटेने युक्त, भस्माच्या उटीने शोभणारा, शांत, अनाहत नादामध्ये मनोवायूचा लय असलेला, व्यग्रचर्म परिधान केलेला, सनकादिकांसारख्या ब्रह्मवेत्यांच्या परिवेष्टित, सद्जनांचे संसेवित व योगी लोकांना सर्व काळ स्वानंदाने ध्यान करण्यास योग्य अशा दत्तात्रयाचे आम्ही हृदयात नित्य चिंतन करतो. हे विघ्नहरा, गजानना, गिरिजाकुमारा, लंबोदरा, एकदंता, शूर्पकर्णका, तुला माझा नमस्कार असो. तू माझे सुपासारखे दोन्ही मोठे कान जेव्हा जोरजोरात हलवितोस तेव्हा आजूबाजूच्या वातावरणात जो वारा उसळतो, केवळ त्या वारानेच सारी विघ्ने पळून जातात. म्हणून हे गणेशा, तुला विघ्नांतक म्हणून आणखी एक नाव आहे. तुझा चेहरा तापविलेल्या सोन्याप्रमाणे शोभून दिसतो, किंवा सूर्योदयापूर्वी पूर्व दिशेला आकाशात अनेक रंगांचा सुंदर पखरण पडल्यामुळे ती दिशा जशी तेजोमय दिसते, तसेच तुझ्या वदनावर अद्भुत तेज फाकलेले दिसते. विघ्नरूपी वने वा अरण्ये छाटून काढण्यासाठीच तू हातात परशु म्हणजे कुऱ्हाड घेतला असावा असे वाटते. तुझ्या कमरेभोवती नागाचा विळखा पडला आहे. असे वाटते की तू नागरूपी कमरपट्टाच कमरेभोवती बांधून घेतलेला आहेस. इतके कशाला? तू तुझ्या गळ्याभोवती दुसरा एक नाग अशा तऱ्हेने धारण केलेला आहेस की जणू काही तो तुझ्या गळ्यातला यज्ञोपवीत जानवे आहे. तुझे चारी हात अतिशय मनोहरी दिसतात. तसेच तुझ्या त्या विशाल डोळ्याकडे पाहून असे वाटते की जणू साऱ्या विघ्नांचा नाश करून या विश्वाचे तू प्रतिपालनच करत आहे. केवळ तुझ्या चिंतनामुळे विघ्नांची बाधा होत नाही आणि विनाविलंबे सारे मनोरथ पूर्ण होतात. हे लंबोदरा, तू 14 विद्यांचा स्वामी आहेस, तेव्हा कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वजण पहिल्या प्रथम तुलाच वंदन करतात. गुरुचरित्राची ही दिनदर्शिका लिहिण्यापूर्वी हा प्रभाकर ही तुला मोठ्या भक्तिभावनेने वंदन करतो आहे. श्री गुरुचरित्र दिनदर्शिका वाचण्याचा आज दुसरा दिवस, 2 जानेवारी. हे गणेशा, तू वेदशास्त्रा पुराणाचा लेखक आहेस. म्हणूनच ब्रह्मादिक सुरवर मंडळी तुझे नेहमी स्तवन करतात. त्रिपुरासुर व इतर राक्षसांचा संहार करण्यासाठी श्री शंकराने तुमचे स्तवन केले. हे कृपानिधे गणनाथा, ओंकार रूपी विघ्नहर्त्या, अभयहस्त देणाऱ्या विनायका, मला सद्बुद्धी दे. तू समस्त गणांचा नायक आहेस. सर्व विघ्नांचा तू नाशक आहेस. तुला जे भक्तिभावेने वंदन करतात त्याचे काम सुलभ रीतीने होते. हे करुणानिधे गौरीकुमारा, तू कृपेचा सागर आहेस व सगळ्या कार्यांचा आधार आहेस. गुरुचरित्रावरून दिनदर्शिका लिहावी हीच माझ्या मनीची कामना आहे असं प्रभाकर म्हणतात. ही इच्छा तू पुरवली पाहिजेस अशी मनोमनी प्रार्थ करून मी तुला साष्टांग नमस्कार करतो. व मी संजीव सुद्धा तुला साष्टांग नमस्कार करतो. मी मतिहीन आहेस म्हणून मी तुझे चरण धरले आहेस. तुझ्यापाशी 14 विद्यांचा साठा आहे व तू शरणागताला वर देणारा आहेस. तेव्हा या गुरुचरित्रावरून लिहिण्यात येणारी दिनदर्शिका सर्वांगाने व सर्वार्थाने पूर्ण व्हावी हीच माझ्या मनीची इच्छा आहे. म्हणूनच हे गजमुखा,
तुम्ही माझ्याकडे पूर्ण दृष्टीने पहा व हा ग्रंथ सिद्धीस न्या, एवढीच माझी प्रार्थना आहे. आता मी शुभ्र हंसावर आरूढ झालेल्या, जिच्या हाती पुस्तक व विणा आहे, अशा ब्रह्मकुमारीला म्हणजेच देवी सरस्वतीला नमस्कार करतो. ही वाणीची देवता आहे व हिचा विद्या, वेद व शास्त्र यावर अधिकार आहे. तिला विश्वासाने व भक्तीने वंदन केल्यास ही ज्ञान दिल्याशिवाय राहणार नाही. आता ही गुरुचरित्रावरील दिनदर्शिका उत्तम रीतीने सादर करण्यासाठी हे देवी मला प्रभाकर यांना उत्तम बुद्धी दे व माझ्या लेखणीला सुंदर शब्द लिहिण्याची सामर्थ्य दे. हे माते, तुझ्या मुखातून वेद व पुराण उत्पन्न होतात. शिवाय तुझ्या मुखातून 6 शास्त्रेही न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा व वेदांत वदविले जातात. माते, मी एक कळसूत्री बाहुले आहे. जशी सूत्रे हलतील तसा मी हलतो. सूत्र हलविणारा जसा नाचवितो तसा मी नाचतो. मला स्वतःची अशी बुद्धी नाही. तेव्हा हे देवी माझ्या लेखणीला श्री प्रभाकर असे म्हणतात, असा शब्द पुरवठा कर की माझी लेखणी तुझ्या हृदयातून निघणाऱ्या शब्दास कागदावर उमटा होईल. हे देवी, मी तुझ्या चरणावर मस्तक ठेवून विनंती करतो की तसंच मी संजीव तुझ्या मस्तक ठेवून विनंती करतो की मला विद्यादान दे. योग्य शब्द भांडार पुरव की ज्या योगे ही गुरुचरित्रातील दिनदर्शिका लिहिण्याचे सामर्थ्य माझ्यात येईल व एका चांगल्या कामाला माझ्या लेखणीतून सुरुवात होईल व हे मला संजीवला हे पठण करता येईल. आता मी ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्तीला वंदन करतो. पहिल्या प्रथम सृष्टीचा करता जो 4 मुखे असलेला ब्रह्मा आहे व ज्याच्या मुखातून वेद उत्पन्न झाले आहे, त्यांच्या चरणांना मी वंदन करतो. ब्रह्मदेवांना नमस्कार करतो. नमस्कार केल्याशिवाय ही गुरुचरित्रातील दिनदर्शिका पुढे जाणार नाही. नमस्कार. आज 3 जानेवारी, 3रा दिवस. श्री गुरुचरित्र दिनदर्शिका. ब्रह्मानंतर जो या विश्वाचा नायक अथवा धनी आहे, तो क्षीरसागरात रात्रंदिवस लक्ष्मीसह वस्ती करून बसतो. ज्याच्या 4ही हातात शंख, चक्र, गदा, पद्म असून व ज्याच्या नाभीतून कमळ उत्पन्न झालेले आहेत आणि जो पितांबर नेसला आहे, गळ्यात वैजयंती माळा आहेत व जो शरणागतांनी इच्छिलेली मनोकामना पुरवतो, अशा ऋषिकेशाला म्हणजे श्री विष्णूला मी नमस्कार करतो. नंतर ज्यांनी मस्तकी गंगा धारण केली आहे, ज्याला 5 मुखे व 10 हात असलेली अर्धांगी आहे, जो सृष्टीचा संहारक व स्मशानवासी आहे, ज्याने व्याघ्रांबर पांघरून घेतले आहेस व ज्याची कंठी सर्प माळेनुसार शोभून दिसत आहेस, असा शंभू उमारमणाच्या चरणी मी माझे मस्तक टेकवून नमस्कार करतो. ब्रह्मा, विष्णू व महेशाला नमस्कार करून म्हणजेच श्री दत्तात्रयांना नमन करून हा प्रभाकर विनम्र भावनेने प्रार्थना करतो की हे देवा दत्तात्रया, गुरुचरित्रावरून दिनदर्शिका करण्याचे मी मनात योजिले आहे खरे, परंतु हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मला माझ्या आशीर्वादाची नितांत आवश्यकता आहे. म्हणून मी विनम्रपणे तुझ्या चरणावर मस्तक ठेवून तुझे आशीर्वाद मोठ्या प्रेमाने मागत आहे. श्री दत्त महाराजांना प्रेमाने वंदन केल्यावर भारतातल्या समस्त ऋषीमंडळींना प्रणाम करतो. आमचे क्षीरसागरांचे गोत्र भारद्वाज आहे, म्हणून मी या मुनिश्रेष्ठांना नमस्कार करतो व प्रार्थना करतो की हे भारद्वाज ऋषी, तुझ्याच गोत्रातील हा प्रभाकर श्री गुरुचित्रावरून दिनदर्शिका लिहिण्याचे मानस घेऊन कार्याला आरंभ करीत आहेस, तरी त्याच्या या कामात तुम्ही तुमचे आशीर्वाद रूपी वरदहस्त या प्रभाकराच्या मस्तकी ठेवून हे काम पूर्ण कराल अशी आशा करतो. नंतर मला ज्ञात असलेल्या ऋषींची नावे घेतो. अत्री, विश्वामित्र, दुर्वास, अगस्ती, कण्व, कौशिक, लोमेश, मार्कंडेय, कश्यप, नारद, शुक, वाल्मिकी, वैशंपायन असे कितीतरी ऋषी या भारत देशात होऊन गेले आणि काही असतील, परंतु ते मला अज्ञात आहेत. तेव्हा या साऱ्या ज्ञात व अज्ञात ऋषींना मनोभावे नमस्कार करून हा प्रभाकर प्रार्थना करतो की हे ऋषीमुनींनो, मी हे गुरुचरित्र वरून दिनदर्शिका लिहिण्याचे काम
हाती घेतले आहेत ते माझ्या कामात आपल्या साऱ्यांना आशीर्वाद हवे आहेत की ज्या योगे हे दिनदर्शिका लेखनाचे काम माझ्या हातून पूर्ण होईल. व्यास, पराशर, वाल्मिकी, गौतम तसेच ऋषी कवित्व जाणणारे आहेस. व्यासांनी महाभारत व वाल्मिकींनी रामायण यासारखे अमर ग्रंथ निर्माण करून मानवजातीवर अमाप उपकार करून ठेवले आहेत. तेव्हा अशा थोर ग्रंथकार ऋषीमुनींचे आशीर्वाद या दिनदर्शिका लेखनाच्या कामात मिळावे अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. मी संजीव सुद्धा ईश्वरचरती प्रार्थना करतो की माझ्या करून याचं पठण उत्तम प्रकारे व्हावं. आज दिनांक 4 जानेवारी श्री गुरुचरित्र दिनदर्शिकाचा 4था दिवस. श्री गजानन सरस्वती, शारदा देवी, श्री दत्तात्रय महाराज व ऋषीमुनींचे आशीर्वाद घेतल्यावर मी माझ्या मातापित्यांचे आशीर्वाद घेतो व माझी माता कैलासवासी वत्सलाबाई व पिता कैलासवासी वासुदेव भीमाजी क्षीरसागर यांचा मी अत्यंत ऋणी आहे. आज हे दोघे हयात नाहीत, परंतु या दोघांनी मला जी शिकवण दिली व माझ्यावर जे संस्कार केले ते संत चरित्र लिहिताना मला फार उपयोगी पडतात. माता पिता हे खरे म्हणजे आपले पहिले शिक्षक असतात. कुंभार सुरुवातीला कच्चे मडके घडवितो आणि हेच कच्चे मडके घडविण्याचे काम माता पिता करतात. या दोघांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. म्हणूनच ही गुरुचरित्ररूपी दिनदर्शिका, त्यांचे आशीर्वाद मला फार मोलाचे वाटणार आहेस. म्हणूनच या दोघांचा चरणावर मस्तक ठेवून हा प्रभाकर मोठ्या आदराने व भक्तीने त्यांचे आशीर्वाद मागत आहेस. तसेच मी संजीव याचे पठण करत आहे. माझ्या आईवडिलांचे कैलासवासी विठ्ठल रसाळ व तारा रसाळ यांचे आदराने व भक्तीने त्यांचे आशीर्वाद मागत आहेस. माता पित्यानंतर मी माझे गुरु कैलास चिंतामणी रामचंद्र चिपळूणकर यांचेही आशीर्वाद मागतो. आम्ही यांना प्रेमाने बाबा म्हणत असू. शिष्याला जेव्हा मार्गदर्शनाची जरुरी भासते तेव्हा ते गुरुकडे जातो आणि या कामात माझ्या बाबांनी खूप मार्गदर्शन करून योग्य सल्ला देऊन मला मार्ग दाखविला आहे. गुरु म्हणजे सागरातला दीपस्तंभासारखे असतात आणि या क्षीरसागराला या तर गुरुने योग्य दिशेला दीपस्तंभाप्रमाणे दिवा दाखवून मार्गदर्शन केले आहे. त्यांचे 10 फेब्रुवारी 2000 या दिवशी अल्पशा आदराने दुःख निधन झाले. माझे भाग्य थोर असे प्रेमळ गुरु मला लाभले. मी माझ्या चरणावर मस्तक ठेवून त्यांचा आशीर्वाद मागतो व प्रार्थना करतो की हे गुरुदेवा, गुरुचरित्ररूपी दिनदर्शिका लिहिण्याचा माझ्या कामात माझ्या लेखणीला तुम्ही बळ द्या की जेणेकरून त्यातून सुंदर शब्द निघून ही दिनदर्शिका वाचकांना वाचनीय वाटेल. नंतर भारतातल्या संत मंडळींना मी नमस्कार करतो. महाराष्ट्र संतांची सुरुवात श्री ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताबाई या भावंडांपासून होते. म्हणून पहिल्या प्रथम त्यांना नमन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन माझ्या इतर ज्ञात संतांची नावे घेतो. एकनाथ, रामदास, तुकाराम, गोरा कुंभार, सावता माळी, नामदेव, जनाबाई, मीराबाई, सखूबाई. संतासाठी प्रसिद्ध आहे सखूबाई, चोखामेळा, किती नावे घेऊ. संबंध पान एक वेळ भरेल, परंतु संतांची नामावली संपणार नाही. इतका हा भारत देश संतांसाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा त्या सर्व ज्ञात व अज्ञात संतजनांना मी वंदन करूनच हा प्रभाकर ही दिनदर्शिका लिहिण्याच्या कानी या साऱ्यांचे प्रेमाने आशीर्वाद मागतो आहे. तसेच मी संजीवसुद्धा या सर्वांचे आशीर्वाद मागत आहे. नमस्कार. आज 5 जानेवारी, आज 5वा दिवस श्री गुरुचरित्र दिनदर्शिका मी पठण करत आहे. श्री स्वामी नरसिंह सरस्वती यांच्या कृपेने व आशीर्वादाने श्री सरस्वती गंगाधर साखरे या भक्ताने गुरुचरित्रासारखा एक सुरेख ग्रंथ लिहिला. या लेखकाच्या भाग्य एवढे थोर की याच्या वंशावर पूर्वापार श्री गुरु प्रसन्न आहेत. त्यांनीच गुरुचरित्रासारख्या ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली व मुमुक्षूंना एक सुरेख अमृतकुंभच मिळाला. श्री गुरुची आज्ञा झाली म्हणूनच गुरुचरित्र वर्णन करण्याची शक्ती यांना प्राप्त झाली. ज्यांच्या मनात श्री गुरुबद्दल भक्ती आहे त्यांना या कथा गोड वाटणारच. शिवाय त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास केल्याशिवाय राहणार नाही.
ज्यांच्या घरी श्री गुरुचरित्राचे पठण होईल त्यांचे घर लक्ष्मीने भरलेले असेलच व तो आपल्या बायको मुलांबरोबर आनंदाने संसार करील. जो 7 दिवस पठण करील तेथे रोगराईचा मागमूस राहणार नाही. ज्याप्रमाणे सुग्रास भोजन घेतल्यावर जेवणारा तृप्ततेने ढेकर देतो, तीच तृप्तता हे गुरुचरित्र वाचणाऱ्यांना मिळणार आहे. या ब्रह्मानंदाची गोडी अवर्णनीय आहे, त्याचे फळ तात्काळ मिळते. असे हे गुरुचरित्र कामधेनूप्रमाणे आपण इच्छिलेले फळ आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. आता श्री गुरु नरसिंह सरस्वतीची कथा ऐकूया. जेव्हा श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरी होते, त्यांची ख्याती एवढी पसरली की चारी दिशातून लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. जणू काही मोठी यात्राच भरायची. ज्या इच्छेने लोक जायचे त्यांची इच्छा सफल व्हायची. कोणाला धनसंपत्ती मिळे, कोणाला सुलक्षणी पत्नी मिळे, कोणाला संतान मिळे. पुत्र मिळालेले लोक तर श्री गुरूंना नमस्करून मिळालेल्या संततीला श्री गुरूच्या नामाक्षराने युक्त असे नाव ठेवीत असत. यालाच श्री गुरुवरील भक्ती म्हणतात. अशाच एक भक्त, त्याला आपण नामधारक म्हणू, चिंतेने व्याकुळ झाला होता. तो गुरुदर्शन घेण्यासाठी निघाला. माझा देह सांडला तरी 72, परंतु गुरुमूर्तीला पाहिल्याशिवाय मी राहणार नाही, अशा निर्धाराने तो निघाला. गुरुचे नामस्मरण केल्याने दैन्यांचा नाश होतो असे म्हणतात. माझे दैव तर इतके खडतर आहे की श्री गुरूंच्या भजनाने परिस्पर्शाने जसे लोखंडाचे सोने होते, तसेच माझ्याही आयुष्याचे व्हावे एवढीच माझी इच्छा आहे, असे तो म्हणे. तो नामधारक देवांची व गुरुची प्रार्थना करू लागला. हे विघ्नारा पार्वती कुमारा, तो तुला वंदन करीतो. हे शारदा देवी, सरस्वती देवी, मी तुलाही नमस्कार करतो. असे म्हणतात की या कलियुगात त्रिमूर्ती भक्तांना दृष्टांतसुद्धा देतात. या बाबतीत स्वामी नरसिंह सरस्वतीची ख्याती खूपच आहे. हे मूर्ते, या भक्ताला आता पाव. माझे अंतःकरण स्थिर नाही. जशी माता आपल्या बाळाला टाकत नाही, तसाच तूही मला टाकू नकोस. तूच माझी माता, तूच माझा पिता, तूच माझा सखा व भ्राताही आहेस. हे देवा, सदा माझ्या चित्ताला कष्ट का देता? हे गुरुदेवा, या भक्तावर तू आपला कृपाहस्त केव्हा ठेवणार आहेस? नमस्कार. आज 6 जानेवारी, गुरुचरित्र दिनदर्शिका 6वा दिवस. हे गुरुदेवा, तू समस्त विश्वांचा पालनकर्ता आहेस, सकल देवांचा दाता आहेस. मग मी तुझ्याशिवाय कोणाजवळ काय मागू व कसं मागू? तुझ्याशिवाय मला दुसरा दाता नाही. या संबंध विश्वाचा तू पोषण करता आहेस. पुराणात तर वर्णन आहे की तू सर्वज्ञ आहेस. मग याचा अनुभव मलाही येऊ दे. माझ्या अंतःकरणात याची साक्ष पडेल. कोण कसा आहे हे जाणून घ्यायची जेव्हा शक्ती मिळते, तेव्हाच तो सर्वज्ञ म्हणून समजला जातो. जेव्हा एखादे बाळ ताणे असते, तेव्हाच मातापित्याची त्याला कृपा मिळते. काही दिल्याशिवाय काही मिळत नाही, असे तुझ्या मनात आहे का? तसे असेल तर ते मला सांग. या पृथ्वीतलावर बळीराजाने तुम्हाला 3 पावले जमीन दिली, तेव्हा तुम्ही त्याला पाताळात नेऊन बसविलेत. बिभीषणाला तुम्ही सोन्याची लंका दिलीत, परंतु त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुव बाळाला अढळपद दिलेत, परंतु त्याने तुम्हाला काय दिलेत? परशुरामाने ही पृथ्वी निक्षत्रिय केली, परंतु त्याला तुम्ही काय दिले? हे गुरुदेवा, तूच या संबंध सृष्टीचा पोषक आहेस. मी पामर, तुला काय देणार? तुम्ही श्रीमंत नाही असे आम्हाला सांगू नका, कारण प्रत्यक्ष महालक्ष्मी तुमच्या घरी वास करीत आहेस. हे गुरुदेवा, तुम्हाला काय हवे आहे ते तरी मला सांगा. मातेच्या मांडीवर बसलेले तानेबाळ दुधाच्या अपेक्षेने आपले तोंड आग वासून बसलेले आहेत. अशा या बाळापाशी माता काही मागते का? आणि बाळ तरी काय देणार? हे गुरुदेवा, मी ही तुमचा बालक आहेस. मी तुम्हाला काय देऊ हेच मला समजत नाही. तू मला काही देणार नाहीस ही गोष्ट मला पटतच नाही, कारण तू या 14 भुवनांचा दाता आहेस. मी तुझी सेवा नीट केली नाही म्हणून तुझ्या मनी काही दुसरेच विचार वसत आहेत का?
सेवा करून घेतल्यावर सामान्य मनुष्यही सेवा करणाऱ्याला काहीतरी देतो. तळी, विहिरी, सरोवरे ही जमिनीवर आहेत आणि आकाशातून जेव्हा मेघवर्षाव करतील तेव्हा ती सारी पाण्याने तुडुंब भरतात. सर्वांना पिण्यासाठी भरपूर पाणी देऊन हे मेघ मानवजातीची सेवाच करत आहेत. मेघांचा हा स्वभावच आहे. हे गुरुदेवा, तुम्ही तर साक्षात दयानिधी आहात. त्यामुळे माझ्याकडून आपण सेवेची अपेक्षा करीत असाल असे मला वाटत नाही. कारण मीच काय, आमच्या वंशात प्रत्येकजण तुझे दासच होते. ही दास म्हणून राहण्याची परंपरा आमच्या वंशावंशी आहे. मी सेवा तरी कसली करू हे माझ्या अस्थिर मनाला मुळीच समजत नाही. माझ्या पूर्वजांनी तुझी खूपच सेवा केली आहे आणि ते सारे संग्रह करून तुला अर्पणही करण्यात आले आहे. पित्याने केलेली सेवाच पुत्रही पुढे चालवित आहे. तेव्हा हे गुरुदेवा, माझे प्रतिपालन तुम्हीच करावे. नमस्कार. आज 7 जानेवारी, श्री गुरुचरित्र दिनदर्शिका वाचण्याचा 7वा दिवस. हे गुरुदेवा, आम्ही सारे तुझे अत्यंत ऋणी आहोत. आमचे सारे वडिलोपार्जित धन जरी तुला दिले तरी ऋण फिटणार नाहीत. हे कृपासिंधू, तुला माझ्याबद्दल का करुणा येत नाही? हे गुरुदेवा, मी तुझा दास आहे, तुझा अंकित आहे. तेव्हा तू माझ्यावर निष्ठुर होऊ नकोस. माझे अपराध मनात धरून माझ्याकडे क्रोधित नजरेने पाहू नकोस. प्रल्हादासारख्या सेवकाचा तू कैवारी झालास, तिकडे तू निष्ठुर झाला नाहीस. मग माझ्यावर ही निष्ठुरता का? कधीकधी बालक अज्ञानाने मातेला निष्ठुरतेने बोलतो, परंतु माता त्या बालकावर रागवत नाही. उलट प्रेमाने त्या बालकाला आलिंगन देऊन त्याला समजावते. हे गुरुदेवा, तू माझ्याशी बोलत नाहीस. तू का बोलत नाहीस? असा मी कोणता अपराध केला म्हणून तुला माझ्यावर इतका राग आला आहे? ते तरी कृपा करून सांग. माता जर रागवून बोलली तर बालक पित्याकडे जाऊन तक्रार करतो आणि पिता जर रागवला तर माता बालकाला पाठीशी घालते. हे गुरुनाथा, आमची माता व पिता तूच आहेस. तेव्हा तूच रागवलास तर आम्हाला कोण क्षमा करील? हे गुरुदेवा, तू कसाही असलास तरी मी एकच प्रार्थना करीन की तूच माझा प्रतिपाळ कर. लोक तुला अनाथ रक्षक म्हणतात आणि मी तुझा बालक आहे, तेव्हा तूच मला प्रतिपाळावे. तुला पुराणात कृपाळू म्हणतात, तू सर्वांचे ऐकतोस असंही म्हणतात. परंतु माझेच बोल किंवा माझीच प्रार्थना तुझ्या कानावर का पडत नाही? तुला माझा कंटाळा तर आला नाही ना? असे म्हणतात की हे करुण वचने ऐकून पाषाणही विरघळतो. तू तर गुरुदेव आहेस, करुणाकर आहेस. मग माझेच बोल तुला का ऐकू येत नाही? अशा प्रकारे नामकर्णीने विनवणी केल्यावर जशी एखादी गाय वासरासाठी घरी धावत येते, तसे श्री गुरु त्याच्या हृदय मंदिरात धावून आले. नामकर्णीने मनोमनी त्याच्या चरणावर मस्तक ठेवले व केस मोकळे करून श्री गुरुच्या चरणाची धूळ झाडली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने श्री गुरुची मानसपूजा केली. तेव्हा त्याच्या हृदयात श्री गुरु स्थिरावले. सरस्वती गंगाधर म्हणतात, हे गुरुदेवा, तुम्ही भक्तांच्या हृदयात अशा प्रकारे स्थिरवतात हे पाहून तुमचा हा भक्त खूप संतोषला आहे. येथे श्री गुरुचरित्राचा मंगलाचरण नावाचा पहिला अध्याय समाप्त आहे. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.